चालू करतो माझा तिसरा व्हिडिओ, जो आपल्या कॉम्पिटिशन नॉलेज ह्या सीरीजमधला तिसरा आहे. तर तिसरा व्हिडिओ महत्त्वपूर्ण का राहणार आहे, की इथे आपण डिस्कस त्या गोष्टी करणार आहे, की आपण ह्या जे मार्किंग सिस्टम आहे, सिलेबस सिस्टम आहे किंवा हे पळणं आहे, ह्याच्या मध्येही राहून आपण आपलं नॉलेज कंटिन्युअसली ग्रो कसं करू शकतो. सो सोपं आहे. सोपं सोपं म्हणण्यापेक्षा आपण काय टेक्निक्स आहेत त्या वापरणार आहे. त्या टेक्निकनुसार आपण ट्राय तरी करून बघू. काय माहीत नाहीये अशा प्रकारे न राहता आपण त्याचं उत्तर काढून जर इंडस्ट्री रेडी राहता येईल, प्लेसमेंटसाठी पण आपल्याला जाता येईल, तर बघूया आपण काय करता येते. तर तिसरी गोष्ट काय ह्या सगळ्यामध्ये आपण काय करणार आहे, तर पहिलं लक्षात घ्या, की आता तुम्ही स्पेसिफिक ब्रांच घेतलेली आहे. तर ब्रांच ब्रांच झाल्यानंतर तुम्हाला काय आता पाहिजे. आता समजा मेकॅनिकल ब्रांच त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत हे सगळ्यात तुम्हाला माहीत पाहिजे, की तुम्ही ॲट द एंडला आपण कोणत्या मशीन बरोबर वर्क करणार आहे, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये वर्क करणार आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्समध्ये समजा तुम्ही असताल विद्यार्थी, इलेक्ट्रॉनिक्स मधल्या विद्यार्थ्यांना काय माहीत पाहिजे, की आता टॉपच्या कंपन्या कोणत्या आहेत. टॉपच्या कंपन्या आता सध्या त्यांच्या इथे काय चालू आहे, त्याच्यात कोणत्या इंजिनियर्सची गरज आहे, ते इंजिनियर्सला कोणते स्किल येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कोणतं नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि मग सिलेबस थ्रू आपल्याला त्या गोष्टी कशा कव्हर करता येतात, ह्या गोष्टीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन जागृत राहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तर तुमच्या टीचर्सकडून त्यांना विचारून ह्या गोष्टी परफेक्ट करून घेऊ शकता. क्लास पण लावतात विद्यार्थी आता सध्या बाहेरचे प्रायव्हेटचे, पण त्या गोष्टी कंप्लीट करण्याकडे लक्ष देत नाहीये सध्या, किंवा ते इंडस्ट्रीकडेच शेवटच्या वर्षी पोहोचतायत. म्हणजे ज्या गोष्टीला आपण सुरुवातीला सर्वे करायला पाहिजे, ते आपण एंडला जातोय. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स येतात असं मला वाटते. तर मग आपण काय केलं पाहिजे, तर सुरुवात पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षीपासूनच एम ठेवलं पाहिजे, की आपण एंडला ह्या गोष्टी कंप्लीट करणार आहे. म्हणजे आपल्याला ट्रूली मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, ट्रूली मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, ट्रूली इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहे. ॲट द एंड मी त्या गोष्टीकडे जाईन. जसं की आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण आता विद्यार्थी 2 प्रकारे जायला लागलेले. कोरमध्ये जात आहेत आणि आय-टीमध्ये जात आहेत. मग कोरवाले कोरचा अभ्यास करत आहेत, आय-टीवाले आय-टीचा अभ्यास करत आहेत. ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या. जर कोरवाले कोरचा अभ्यास करत असतील, तर त्यांना कोरमधल्या बेसिक गोष्टी सगळ्या माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचं नॉलेज पण घेणं गरजेचं आहे. त्याने हातात सोल्डरिंग गन घेणं गरजेचं आहे, त्याने मल्टीमीटर चालवून बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर CRO, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ह्या सगळ्या गोष्टीचं आलं पाहिजे. प्रोजेक्ट ही कन्सेप्ट मी आपल्या ज्या इंजिनिअरिंगमधली खूप महत्त्वाची. प्रोजेक्ट 4 स्टुडंटचा जो ग्रुप असेल, 3 स्टुडंटचा ग्रुप असेल, तर तिघांनी बसून प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही आयडियाला जेवढे वेळ घालवत असाल टॉपिक शोधायला, त्या टॉपिकवर वर्क करायला, त्याचबरोबर प्रॅक्टिकली त्या सगळ्या गोष्टी करायला वेळ देत असाल, तर तुम्हाला त्या गोष्टी हाताखालून जातात. आणि एक कन्सेप्ट आहे स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट. इंडस्ट्रीला जाऊन तो प्रोजेक्ट केला, तर ते तुम्हाला सांगतील की आम्हाला रिक्वायरमेंट काय आहेत. मग तिथूनही तुम्ही तुमचे इम्प्रूव्हमेंट करू शकता. म्हणून एक गोष्ट काय आहे, आपल्याला ज्या गावाला जायचंय ना, त्या गावाची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ज्या गावाला जायचं नाही त्याचा पत्ता विचारायचा नाही, हे तुम्ही तर ऐकलं असेल. पण आपल्याला जिथं जायचंय मग आधीच ठरवा ना. जर तुम्ही ज्यावेळेस एंटर होताल ना, त्यावेळेस ठरवा, मला हायर स्टडीला जायचंय, मला टीचर करायचंय, मला इंडस्ट्रीमध्ये जायचंय, मला आय-टीमध्ये जायचंय. सगळं पिक्चर डोळ्यापुढे आणा. पिक्चर डोळ्यापुढे आणल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की मला आता कशावर वर्क करायचंय. मग त्या लोकांशी तुम्ही कनेक्टेड राहणं गरजेचं आहे. तुमचेच पास आउट झालेले विद्यार्थी असतील, ज्यांना माहिती आता इंडस्ट्रीमध्ये काय चाललेलं आहे आणि आपलं आता बाकीच्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्याशी कनेक्टेड राहा. मग तुम्हाला जसं की मी एम-पी-एस-सीमध्ये एक गोष्ट पाहतो, एम-पी-एस-सी जे विद्यार्थी देतात, ते विद्यार्थ्यांची एक चांगली गोष्ट काय असते, ते व्हिडिओज, ते अभ्यास करताना जसं विश्वास नांगरे पाटील यांचे असतील किंवा जे टॉपचे लोक आहेत, जे चांगलं नॉलेज, त्यांना ते फॉलो करत असतात. त्यांच्याकडून ते शिकत असतात, की कसं-कसं आपण वेने गेलं पाहिजे. तसंच म्हणजे इंजिनिअरिंगच्या असतील किंवा जे क्षेत्रातील विद्यार्थी असतील, त्यांनी त्या टॉपच्या लोकांशी, तिथून सक्सेसफुल झालेल्या स्टुडंटशी, त्यांची वे, त्यांचं कम्युनिकेशन हे केल्याशिवाय तर मार्ग सापडणार नाही. सक्सेसफुल, अनसक्सेसफुल ह्यांच्या अनसक्सेसफुल मुलांच्या काय चुका झाल्या हे त्यांना माहीत पाहिजे. आणि सक्सेसफुल विद्यार्थी आज हायेस्ट पॅकेज कशामुळे घेतो, ह्याही गोष्टी माहीत पाहिजे. मग ह्या
कम्युनिकेशनच्या गोष्टी जर तुम्ही ज्या ब्रांचमध्ये एंटर करताय, ज्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात येत आहे, त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय केल्यानंतर सक्सेस मिळतंय, ह्या गोष्टी पण आपल्याला कळायला पाहिजेत. मग हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला फक्त हे कम्युनिकेशन कसं करेल त्याच्यासाठी ट्राय करणं गरजेचं आहे. म्हणून सिलॅबस प्लस या 2 गोष्टी जर आपण करत राहिलो, तर कनेक्टेड राहण्याची आपल्याला सवय लागेल. कम्युनिकेशन, इंग्लिश कम्युनिकेशन असेल, ते टाईम टू टाईम इम्प्रूव्ह करत गेलं, तर एंडला प्रॉब्लेम येणार नाही. आता तहान लागेल तेव्हा विहीर खांदेल, अशी आपल्याकडे काहीतरी म्हण आहे, विहीर खणणं. तर मग जर आपण वेळ आल्यावरच बघणार असेल, तर मग त्रास स्ट्रगल त्यावेळेस होणार असतो. म्हणून मला एम्बेडेड शेवटी कळतं एम्बेडेड खूप चांगलं चाललेलं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, मग मी आता क्लास चालू केला. असं नकोय. आपल्याला आहे ना काही गोष्टी त्या वेळेत म्हणजे म्हणतो ना आपण जागरूक, सजग राहूनच करणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या वेळेस त्या गोष्टीला टाईम दिला, तर खूप महत्त्वाचं ठरेल. एकदम शेवटी जागा होण्याचा हा प्रकार नाहीये किंवा अंधारात चालण्यासारखा पण प्रकार नाहीये किंवा जे चाललंय तसंच चालून देणं अशा पण गोष्टी नाहीये. तुम्हाला सक्सेसफुल लोकांचा मागेच जावं लागणार आहे. कारण की ब्रांच कधीच बदललेल्या नाहीत. ह्याच ब्रांच चालू आहेत. इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अजून ज्या असतील त्या ज्या काही नवीन येतात. पण मुलं त्यातले पास आउट असतील, ते काहीतरी वेळ काढूनच तिथपर्यंत पोहोचले असतील ना, का कंपनीत कोणच काम करत नाही. ह्यातलेच विद्यार्थी काम करत असतील ना, मग त्यांच्याशी कम्युनिकेशन कनेक्टेड करणं काम आपलंच आहे. म्हणजे तुम्हाला त्यांनी काय तयारी केली होती, एलिजिबल स्टुडंटला नंतर ॲप्टी त्याच्यानंतर जे काही लागतंय, त्या त्या वेळेने जाणं गरजेचं. वेळच नाही, काहीतरी आपलं चालू राहील आणि मग मी सक्सेसफुल होईन, हे होणार नाही ना कधीच. जर तुम्ही त्यावेळेस नाही केलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळून ते त्याच्या पुढचं वर्ष म्हणजे पास आउट झाल्यानंतरचं 1 वर्ष हे पण सर्चिंगमध्ये राहतात. ही गोष्ट दिसून येत असेल. मग का होतंय? कारण की आपल्याला अजूनही मेथड समजलेली नसते किंवा तिथपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आपल्याला माहीत झालेली नसते. शेवटी कसं आहे, ज्याचं त्यालाच करायचंय. जर इंजिनिअरिंग आपण केली, तर आपल्यालाच आपला जॉब शोधायचा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्या वर्षी माहीत असो, दुसऱ्या वर्षी माहीत असो, तिसऱ्या वर्षी माहीत असो, लास्ट इयरला माहीत असो. ज्या वर्षी तुम्हाला कळतील, त्यावेळेसच तुम्हाला तो मार्ग सापडेल. जितका लेट होईल, अजून तुम्हाला सक्सेस व्हायला लेट होईल. त्याच्यामुळे असं हे जे यशाचं रहस्य आहे, ते समजून घ्यायचं असेल, तर कोणाला तरी गुरु करावंच लागेल, गाईड करावं लागेल आणि त्याच्या मागे-मागे जावं लागेल. ही गोष्ट तेवढी सोपी आहे. मी खूप सोप्या भाषेत का सांगतोय? कारण की असं केल्याशिवाय पर्यायच नसतो. वेळ आल्यानंतर, नॉलेज मिळाल्यानंतर, माहिती झाल्यानंतरच आपण पुढे जाणार आहे. फक्त कोणताही रेफरन्स नसताना, काही नसताना सक्सेस मिळणं खूप अवघड गोष्ट असते. म्हणून जेवढं लवकर जागे होताल, जेवढं लवकर ह्या सगळ्यात येताल, तेवढं तुम्हाला सक्सेस मिळायला चे चान्सेस वाढतील. पण जर तुम्ही ह्याच्यात काहीच करणार नसताल, आहे त्या वेने जात असताल, तीच जुनी मेथड वापरत बसत असणार, कोणाच्या भरोश्यावर असताल, तर मग मात्र सक्सेस मिळायला वेळ लागेल, एवढं सांगतो. मिळेल, पण वेळ लागेल. त्याच्यामुळे जर तुम्ही वाटच बघत बसणार असाल, तर मग त्याला कोणी काही करू शकत नाही. ज्याची जबाबदारी त्याने घ्यायची असते. आपण आपल्या उद्या फ्युचरसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे टाईम जेवढा वाया जाणार आहे, तेवढा तो तुमच्याच लाईफमधला टाईम जाणार आहे. त्याच्यामुळे कोणाला दोष देत बसू नका. स्वतःचं करिअर आहे, स्वतःच्या करिअरला जेवढ्या लवकर स्टार्ट करता येईल तेवढं करा. आता जर आपण निर्णय घेतलेला आहे, की आपण ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे ना, तर पुढचं सगळं आपल्यालाच करणं आहे. एवढंच सांगतो, बाकीचं सगळं तुम्हालाच करायचं आहे. अजून 4था पार्ट पण घेऊन येऊ. पण कशासाठी? ज्यावेळेस तुम्ही रेडी होताल आणि तुमच्या कमेंट्समध्ये येतील, त्यावेळेस आपण अजून उपाय सांगू. प्लेसमेंटसाठी तयारी कशी असेल, काय असेल, सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू. आत्तापुरता हा व्हिडिओ बास आहे. ज्यांना हिंट लागेल ते नक्की परत कमेंट करतील आणि प्रश्न विचारतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.